नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलच्या नवा कोरा शो कोण होणार खासदार हा कार्यक्रम घेऊन आम्ही थेट तुमच्या मतदारसंघामध्ये येणार आहोत. या कार्यक्रमामध्ये फक्त नेते नसतील, कार्यकर्ते नसतील, तर सर्वसामान्य मतदारसुद्धा असतील, राजकीय समीक्षक, पत्रकार यांच्या नजरेतून आपण कोण होणार खासदार जाणून घेणार आहोत. आणि त्याची सुरुवात ही पुण्याचं ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपती मंदिरापासून आज आपण करत आहोत. कसबा हा जो मतदारसंघ आहे हा भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर सलग 28 वर्ष भाजपाच्या ताब्यामध्ये हा कसब्याचा बालेकिल्ला होता. पुढे आज जरी कोथरूड हे भाजपाचं केंद्रस्थान बनलं असलं तरी कधीकाळी कसबा हा भाजपाचा बालेकिल्ला होता, भाजपाचं केंद्रस्थान होतं. आणि कसब्याचं राजकारण हे पुण्याचं राजकारण म्हणून देखील ओळखलं जात होतं. कालांतराने चित्र जे आहेत ते बदलत गेले आणि असेच बदलणारी चित्र जी आहेत ती थेट आपण मतदारांच्या नजरेतून मांडण्याचा प्रयत्न या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत असणार आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे आणि माझी सहकारी समृद्धी जाधव. नक्कीच आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त मतदारसंघांमध्ये जाऊन तिथल्या मतदारांकडून जाणून घेणार आहोत की कोण होणार खासदार. तर आम्ही केवळ स्टुडिओतून नव्हे तर थेट तुमच्या मतदारसंघातून तुम्हाला सांगणार आहोत, जाणून घेणार आहोत की जनतेच्या मनातला, मतदारांच्या मनातला नेमका खासदार कोण आहे, मतदारांमध्ये नेमकी कोणाची हवा आहे. तर पाहत रहा कोण होणार खासदार, फक्त टॉप न्यूज मराठीवर. चला तर आज जाऊयात पुणे लोकसभा मतदारसंघात जाणून घ्यायला कोण होणार खासदार. आत्ता आपण आलेलो आहोत कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून जाणून घेऊयात त्यांच्या मनातला नेमका खासदार कोण आहे. दादा, लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर चौरंगी लढत होती. तुमच्या मनातला खासदार? आमच्या मनातले खासदार रवींद्र धंगेकर साहेब. रवी धंगेकरच का? कारण त्यांचे नगरसेवक असताना त्यांनी ह्या भागात भरपूर कामं केलेली आहेत आणि नंतर आमदार झाल्यानंतर जातीने लोकांच्या घरोघर जाऊन कामाची विचारणा किंवा काम करण्याची पद्धत ही चांगली आहे त्यांची. युवकांसाठी मुरली अण्णांनी भरपूर योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून क्रीडाप्रेमींसाठी योजनेमार्फत निधी दिला आहे आणि नरेंद्रभाई मोदीजींनी युवकांसाठी मुद्रा लोन अशा भरपूर योजना मोदीजींच्या माध्यमातून झालेल्या आहे. म्हणून पुण्याचे खासदार मुरली अण्णा मोहोळ. वसंतदादा मोरे. का बरं तात्याच का? या रोडला काम चांगलं आहे, त्यांचं काम चांगलं आहे, वर्तन चांगलं आहे. येतात आता त्यांना आम्ही ओळखतो पहिलेपासून. काम चांगलं करतात. नेहमी कुठल्याही कामामध्ये आहे काही नाही, करायचं म्हणजे करायचं, अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. धडाडीचं धडाडी काम आहे. धडाडीचे कार्यकर्ते आहेत. चौरंगी लढत होते पुणे लोकसभेसाठी, तर कोणत्या मुद्द्यांना डोळ्यासमोर ठेवून तुम्ही मतदान करणार? आमच्याकडं म्हणजे आता तसं बघितलं जातं की लोकसभा निवडणूक म्हणजे देशाची निवडणूक, पण आमच्याकडं एकच चेहरा आहे की रवी भाऊ. त्यांच्याकडं तुम्ही कुठल्याही लेवलचं काम असू दे, ते काही विचार न करता तुम्ही कुठल्या भागातून आलेत किंवा काय आहे तुमचं काम हे कधी बघत नाही. तुमचा प्रभाग बघत नाही, मतदारसंघ बघत नाही, ते काम ते करतातच. म्हणून आम्ही एकच रवी भाऊंनाच मतदान करणार. मुरलीधर अण्णा मोहोळ तसे सर्वांच्याच परिचयाचे आहेत. म्हणजे मी आता पर्वती मतदारसंघामध्ये राहतो. मुरलीधर अण्णांचा कोथरूड हा वार्ड आहे. म्हणजे असं नाही की आता ते आमच्या प्रभागात आलेत म्हणून आमची त्यांची ओळख आहे. म्हणजे पूर्वीपासून म्हणजे कुठलंही काम असू दे, कोणाची शाळेची फी कमी करायची आहे, कोणाचे मेडिकल फॅसिलिटी आहेत, पैसे कमी करायचे आहेत, गोरगरिबांचे, म्हणजे आम्ही स्वतः कितीतरी वेळा त्यांच्याकडे जाऊन आम्ही मदत घेतलेली आहे. म्हणजे 1-1 लाख रुपये जरी बिल आले असेल तर ते 50% जास्त त्यांच्यामार्फत आम्ही कमी केलेले आहेत. पण आता भरपूर बाकीचे पण उमेदवार भरपूर थांबलेत. मग ते आता असे म्हणतात की आम्ही जनसामान्यमधलेत हे ते, पण आमची इथं अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही आहे. पण तसं मुरलीधर अण्णा मोहोळ आमच्या प्रभागात नसताना पण आमची इथं बऱ्याचदा भेट दिली गेलेली आहे की कुठलीही मदत लागली काय शालेय म्हणा, मेडिकलचे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि युवकांचे प्रेरणास्थाने वसंतदादा मोरे, ज्यांनी सर्वसामान्य लोकांना खूप मदत केली आणि पुणे शहराच्या अडचणींची ज्यांना जाणीव आहे, असे खासदार माननीय वसंतदादा मोरे यांना पुढील काळामध्ये
यश तर संपादित करणारच आहेत, परंतु पुढील काळामध्ये पुणे शहराचा विकास करण्यासाठी त्यांना लोकांनी चांगली मदत करावी आणि करतायत. त्यामुळे वसंतदादा मोरे हे आमच्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय योग्य असे उमेदवार आहेत. कोणता मुद्दा डोळ्यासमोर ठेवून होता? पुणे शहराचा विकास आणि पुणे शहराच्या ज्या अडचणी आहेत त्याविषयी तोडगा काढण्यामध्ये तात्यांचा अतिशय बारकाईने अभ्यास आहे. आज आपण पाहतो की रस्त्यावरती सहज जाता येत नाही. 4 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 2-2 तास गाड्यांमध्ये ट्रॅफिकमध्ये जाम असल्यामुळे पोचता येत नाही. अशा पद्धतीचे अडचणी आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्याविषयी तात्यांनी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत आणि त्या माध्यमातून निश्चितपणे तात्यांना साथ लोकांची मिळते आहे. मला वाटतं आमच्या मनातला असावा किंवा सबंध पुणेकरांच्या मनातलं तुम्ही विचाराल तर खासदार एकच आहे आणि तो म्हणजे रवींद्र धंगेकर, म्हणजे आमचा रवी भाऊ. हाच पुणेकरांच्या मनातला खासदार आहे. का रवींद्र धंगेकरच का? कारण मला वाटतं पुण्याला यावेळी रीलवाल्या नाही तर रिअलवाल्या खासदाराची गरज आहे. कारण आत्ताचे जे उमेदवार असतील किंवा ह्याच्या आधी भाजप पक्षाचे गेली 10 वर्ष खासदार आहेत, ज्याची मला नाही वाटत पुण्यातल्या निम्म्याहून जास्त नागरिकांना नावही माहिती असतील. आणि आत्ताचेही जे उमेदवार आहेत त्यांचंही मला वाटत नाही स्वतःचं एक मेट्रोचं जे 1400 कोटी रुपयाचं खेळणं आहे त्याच्या पलीकडं काही सांगण्यासारखं काम आहे. कारण जेव्हा बघावं तेव्हा मोदींचं, मोदींनी, मोदींमुळे, मोदींसाठी, मोदींकडून, मोदींना आमच्याकडून, मोहळांसाठी मोदी, मोदींसाठी मोहोळ, या पलीकडं पुणेकरांसाठी मोहोळ कधी होणार आहेत? त्यामुळे मला वाटतं फक्त रीलवरती यायचं आणि म्हणायचं की 370 आठवलं म्हणून तुम्ही आम्हाला विजयी करा किंवा ट्रिपल तलाक घालवला. तुमच्या 370 घालवल्याने किंवा तुमच्या ट्रिपल तलाक घालवल्याने सर्वसामान्य पुणेकराला काय फायदा होणार आहे हे सांगा. अर्थातच देशासाठी ते मुद्दे महत्त्वाचे आहेत, ते केलेच पाहिजेत. पण मला वाटतं तुमच्या ट्रिपल तलाक रद्द केल्याने, 370 काढल्याने, राम मंदिर बांधल्याने आमच्या घरी जो 1100-1000चा जो सिलेंडर येतो तो उद्या मी म्हणालो की मी मोदी भक्त आहे किंवा मी भाजप IT सेलचा कार्यकर्ता आहे तर मला काय सबसिडी मिळून तो 250 रुपयामध्ये येणार नाही. मलाही 1000-1100 रुपये भरायचेच आहेत. किंवा डाळीसारखे बेसिक पदार्थ तेही तुम्ही शेकडो तुम्ही उड्डाणं मारलेली आहेत त्याची. त्यामुळे वाटतं पुणेकरांना ह्यावेळी त्यांच्यासाठी उभा राहणारा, ना की इकडून एकदा दिल्लीला पाठवलं की ते दिल्लीचेच होणार आणि पुण्याला 5-5, 10-10 वर्ष दिसणार नाहीत. अशा खासदारांपेक्षा पुन्हा एकदा सांगतो की रीलवाल्या खासदारापेक्षा रिअलवाल्या खासदाराची जास्त गरज आहे. आणि यावेळी जो मोदींसाठी नाही तर पुणेकरांसाठी जाऊन जो भांडेल, जो पुणेकरांचा आवाज बनून बोलेल, त्या रवींद्र धंगेकरांना यावेळी तरी आम्ही पुणेकरांनी ठरवलेलं आहे. आणि पुणेकरांसाठी फक्त आणि फक्त रवींद्र धंगेकर असं आमचं मत आहे. वसंतदादा मोरे, तात्यांनी गोरगरिबासाठी काम केलेले आहे, तात्यांसाठीच आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा देशहितासाठी आपल्याला नरेंद्र मोदीच पाहिजेत. त्यामुळं मुरलीधर अण्णा मोहोळच यांना मतदान करणं उचित राहील आणि तेच निवडून येतील. पुण्याचा खासदार हा मुरलीधर अण्णा मोहोळच होतील. आणि 3 वर्षाखाली पुणे मेट्रोच्या विषयामध्ये गणेश मंडळाच्या आणि पुण्याच्या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये एक वाद निर्माण झाला होता की लकडी पुलावरून जो पुणे मेट्रोचा ब्रिज जाणार होता त्याच्या हाईट संदर्भात. कारण की 125 वर्ष जुनी परंपरा आहे आपल्या पुढे गणेश उत्सवाची. आणि गणेश उत्सव हा असा उत्सव आहे की ज्यांनी स्वतंत्र काळात महत्त्वपूर्ण कामगिरी व वाटा निभवला होता. तर त्याची परंपरा तशीच राहावी या संदर्भात आम्ही त्या मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी बोललो. ते म्हणले महापौरांशी बोला. त्याविषयी महापौर म्हणजे आत्ताचे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीअण्णा मोहोळ होते. ते म्हणले की आपण करू, 3 महिन्यांनी करू, थांबवला, स्थगिती दिली. आम्ही त्यांच्याशी संघर्ष केला. आम्ही म्हणणार आम्ही आमच्यासाठी नाही, आम्ही आपल्या परंपरेसाठी, आम्ही आपल्या गणेश उत्सवासाठी हे सगळ्या गोष्टी करतो आहे. आम्ही काय देशाच्या विरुद्ध काय काम करतो आहे, आम्ही आमची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो आहे. पण ते मुरली अण्णांनी काही केलं नाही. त्यामुळे त्यांच्याबाबतीत आम्हाला रोष आहे. रवी भाऊंनी आम्हाला एक आर्किटेक्ट दिलता ज्यांनी आम्हाला पुलाचं एलिव्हेशनचं काम करून दिलं. रवी भाऊंनी स्वतःहून त्याच्या संदर्भात महानगरपालिकेत आंदोलन केलं त्यांच्यासोबत, पण त्यांनी काही आम्हाला तो रिस्पॉन्स दिला नाही. त्यांनी आमची फक्त फसवणूक केली. शेवटी 144च्या अंतर्गत आम्हाला नोटिसी दिल्या आणि तिथं तो पूल चढवला. ह्याच्या बाबतीत आम्हाला रोष आहे. त्यामुळे रवी भाऊ हेच निवडून येणार, आम्हाला याची खात्री आहे. मुरली अण्णांनी तळागाळातनं म्हणजे नाही का एका प्रभाग अध्यक्षापासून सुरुवात केली. आम्ही मी बऱ्याचदा काम बघतो, माझ्या घरच्यांनी त्यांची कामं बघितलेली आहेत. आणि आता कोविड काळात खरोखर त्या माणूस फक्त 2 तास झोपायचा, 2 ते 3 तास. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत पूर्ण जनतेची सेवा. महापौर होण्याच्या आधी पण ते जेव्हा नगरसेवक होते, नगरसेवक असताना पण त्यांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांची लोकांची कामं केलेली आहेत.
परत दुसरी गोष्ट, त्यांच्या घरी कोणी जाऊन दे, जरी ते जेवायला बसले असतील तरी असं म्हणणार नाही की तुम्ही नंतर या, मी जेवायला बसलो आहे. लगेच काम यंत्रणा लावून पुढच्या अधिकाऱ्यांना हे करून कामं नाही का लगेच मार्गी लावतात. तुमच्या मनातला खासदार तात्या मोरे. ज्या लहानपणापासून मी त्यांना बघत आलेलो आहे की माझ्या शाळेतले काही मित्रांचे शैक्षणिक गोष्टी, साहित्य जे लागतात ते देत आहेत. कितीतरी रुग्णांची त्यांनी सेवा केलेली आहे. म्हणजे आमच्या प्रत्येक गोष्टीला हाकेला उभा राहणारा माणूस आहे. त्यासाठी आम्हाला दिल्लीत त्यांना पाठवायचं आहे. तात्या मोरे हे काम चांगलं करतात म्हणून सांगतात असं आम्हाला ऐकलेलं आहे. महाराष्ट्राला खासदार म्हणजे देशाच्या दृष्टीने विचार करता तर आपल्याला BJP शिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे आमदार आता हे आपले खासदार हे मोहळत गरजेचे. पक्ष महत्त्वाचा आहे ना, आणि बहुमताचा येणारा पक्ष तोच आहे. आता दुसरं नाही आहे. तसे सगळे चांगले आहेत, वाईट कोण नाही आहे. सगळे हे पण चांगले आहेत, दंगेकरही चांगले आहेत, वसंत मोरेही चांगले आहेत. पण राजकीय आणि देशाच्या दृष्टीने विचार करता आपल्याला त्यांची गरज आहे खासदार म्हणून. वसंत मोरे सगळ्यांना काम बिम लावतात. आपल्याला पण लावलं तर बी आम्ही पण काम करणारच आहे, म्हणून आम्ही त्यांना देणार आहे. असं कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.